सिरियसली सांगतो, आई इतका कमाल चहा करते ना, तू पण ट्राय कर प्लीज. ताई तुमच्यासाठी करू का घोटभर? नाही, मला कॉफीच चालेल. दादा खाना भजी. अरे हो, काय वाट कशाची बघतोय आपण? अगं रिया, मी नाही, आईने केले. देवांश, तुम्हाला आवडले ना भजी? बाबा, आई त्या बटाट्याच्या भजी पण मस्त करतो ना. हो मग मला आवडतात त्या. आज का नाही केली तेव्हा काय माहिती, म्हणे कमाल ना. सई, मी चहा देते हा गाळून. काय ग झालं? आई, 2 दिवस होऊन गेलेत आता, तरी देवांश नाही बोलत आहेत माझ्याशी. मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, पण त्यांना काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. मला नाही कळत मी कसं बोलू त्यांच्याशी, कशी माफी मागू. नको मागूस. आई, अगं म्हणजे असं किती दिवस त्याची माफी मागत राहणार आहेस तू? आणि तू माफी मागत राहिलीस तर वैताग येईल. पण आई, मला माझी चूक कळली आहे ना. हो ग बाळा, पण आता तो दुखावलाय ना. एखाद वेळी जर तो चिडला असता तर भडाभडा बोलून मोकळा झाला असता, पण आता तसं नाहीये ना. मग आपल्याला जरा त्याच्या कलांनी घ्यायला हवं. आणि असा तो किती दिवस तुझ्यावर चिडून राहणार आहे? त्याला तरी करमेल का तुझ्याशिवाय? तू नको काळजी करूस, थोडा वेळ जाऊ दे, थोडा धीर धर, सगळं नीट होईल. मी तुला चहा गाळून देते, चहा घेऊन जाशील? मी ताईंसाठी कॉफी करते तोपर्यंत. बरं चल, येते मी आता. बाय. अंजली थांब ना. थोड्या वेळ थांबशील प्लीज? अगं आज ना मला खूप लो फील होत आहे. मला खरंच वाटलं नव्हतं की दादा माझी ऑफिस जॉईनिंग असं आउटराईट रिजेक्ट करेल म्हणून. अरे यार, परत तेच. कसला रडकाय हा रडकुराम. हे बघ ओंकार, मी तुला आधीच सांगितलं होतं ना हे फ्युचर. ते लोक नाही तुला इतक्या सिरियसली घेणार लगेच, आणि तसंच झालं. बहिणी पण खूप खुश होती, पण जसा दादा बोलला ना सगळे फिरले. अरे ते सई ना, तिला फक्त दाखवायचं असतं रे सगळं. आणि तू आणि मी, आपण दोघे साधे होत, बाकी जग नाहीये ना रे ओंकार. देवांश आणि सई पण जितके दिसतात ना तितके साधे नाहीये. तुला पण क्लिक होईल हळूहळू. पण हे बघ, तू आता टेन्शन घेऊ नकोस, ओके? मी आहे ना तुझ्यासोबत. अंजली, तू खरंच आहेस ना माझ्या बरोबर? कारण अगं तू आहेस ना म्हणून मी ओपन अप होऊ शकतोय ग. नाहीतर मी सहसा असं कोणाकडे ओपन अप होत नाही, आणि तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणीच नाही बोल. गॉड प्लीज, याची हिंदोळगिरी थांबव जरा. किती बोलतोय हा. हात सोड रे आधी. अंजली, हा, ऐकतेस ना? हो ओंकार, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होणार आहे, ओके? स्माईल कर आता. बेटर. बरं चल, आता निघते मी, उशीर होईल. थँक्यू. थँक्यू नाही म्हणायचं, बाय बाय. बाय. सँडविच घे ना. नाही एवढे. अहो तुम्हाला काय हवंय का? भजी? नाही, माझं पोट भरलेलं आहे, रात्री जेवायला देखील नको आता मला. बस. आई, तुम्ही पण खाऊन घ्या ना. चला. नाही असू दे, होऊ दे ना सगळ्यांना. नाही, मी आहे ना लक्ष ठेवायला. चला तुम्ही या. चला बसा इथे, मी वाढते तुम्हाला. बसा. सुरू. अगं पुरी खा. हे घ्या सँडविच. अगं बस झालं देवा. अरे
कशी झालीत भाजी? खरंच छान झालीये. मग माझ्या बायकोनी बनवली. आई तुम्हीच केली आहे ना. आई काय झालं, कसला विचार करतेस? नाही नाही काय नाही अरे काहीच नाही. देवांश, उद्या महाशिवरात्री आहे ना, तर त्याचाच विचार करतायत आई. आई त्याचं काय ग? अरे काही नाही, म्हणजे गेल्या कितीतरी दिवसापासून आपल्या घरावर काही ना काहीतरी संकट येतातच आहेत. पण देवी आईच्या कृपेने आपण सगळे सुखरूप बाहेर पडलो त्यातून, विशेष करून सई आणि देवांश. मला असं वाटत होतं की आता सगळं मार्गी लागलंय तर आपण एक घरच्या घरी अभिषेक केला तर चालेल का? हा गुड आयडिया, मला चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बाबा तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे अभिषेक करायला काहीच हरकत नाही, पण जानकी एका दिवसात तयारी होणार आहे का? बाबा तुम्ही कशाला काळजी करताय? आई आणि मी आहे ना, आम्ही बघू सगळं. हो हो. अरे हो, तू देखील आहेस नाही का? मग काय करून टाका अभिषेक. मग मी गुरुजींना कळून टाकू? हो जरूर. एक सेकंड, जरा इम्पॉर्टंट कॉल आहे मला, मी आलोच. तुम्ही कंटिन्यू करा. आई प्रसादामध्ये शिरा करते आणि महाप्रसादामध्ये मसाले भात. चालेल? मस्त. भैरवी, तू जानकीच्या हातचा मसाले भात अजून खाल्लेला नाहीयेस, एकदा खाऊन बघ. आता परवाच टेस्ट करून टाक. झालंय काय या लोकांना, जे आधी प्रत्येक गोष्टीत माझी परवानगी घ्यायचे ते आता साधं विचारत पण नाहीयेत मला. परस्पर सगळे निर्णय घेतले जात आहेत. या सईमुळे सगळ्यांचाच कॉन्फिडन्स खूपच वाढलेला दिसतोय, खास करून बहिणीचा. ताई तुमच्या आवडीचं काय करू? काही नको. नाही, आधीच मी आल्यापासून तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय, तेच खूप आहे. अजून काही नको. बाबा आई, हा जरा एक प्रॉब्लेम झालाय.